खरा भक्त. एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते. ते स्वयंभू स्थान होते. काळीभोर शंकराची पिंड होती. त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती होती. त्याने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता. शिवरात्रीच्या उत्सवात श्रावण सोमवारी तो मुखवटा चढवण्यात येई. हजारो लोक तो पाहायला येत असे. राजा रोज देवाच्या पूजेत जात असे. राजाची ती पूजा, तिचा थाट किती वर्णावा, किती सांगावा. सुगंधी सुंदर फुलांच्या माळा असत. बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेल्या असत. चंदनाचा सुवास सुटलेला असे. उदबत्त्यांचा घमघमाट असे. ओवाळायला कापूर असे. बाहेर चौघडा वाजत असे. अशा थाटाने पूजा होई. त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला. तो फार कोणाशी बोलत नसे. देवा शंकराला प्रदक्षिणा घालत असे. आसन मांडून जप करत असे. तो झाडाचा पाला खाई. जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी पेई. असा त्याचा कार्यक्रम असे. एकदा एक परगावाचा मनुष्य त्या गावी आला. देवा शंकराच्या दर्शनाला गेला. संन्यासी शांतपणे बसला होता. महाराज, आपणाला एक प्रश्न विचारू का? त्या माणसाने विचारले. संन्यासी म्हणाला, विचार. तेव्हा मनुष्य म्हणतो, तुम्ही इथे पुष्कळ दिवस झाले असे राहता. देवाच्या पूजेला, देवाच्या दर्शनाला रोज कितीतरी लोक येतात, पण त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण? त्यावर संन्यासी म्हणतात, खरे सांगू का? मग तो मनुष्य म्हणतो, खरे सांगा. दुसऱ्यांच्या रागाची संन्यासाला काही भीती नव्हती. पण संन्यासी बोलतात, खरे आहे, ऐका. तर इथे रोज 2 प्रहरी एक गुराखी येतो. तो देवाशंकराचा खरा भक्त आहे. त्याला वेदमंत्र येत नाही. तो जपतप करत नाही. तो पूजा तरी कशाला करणार? कोठून आणेल गंध? कोठून आणेल निरांजन? येथे राजा रोज पूजेसाठी येतो. कशी सुगंधित दिसते त्याची पूजा! किती माळा, किती कापूर! तेव्हा तो मनुष्य म्हणतो, त्या राजापेक्षाही तो गुराखी मोठा भक्त कसा? त्यावर संन्यासी म्हणतात, हो, पुन्हा पुन्हा काय सांगू? परत तो मनुष्य म्हणतो, पण महाराज, तुमच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही. तेव्हा संन्यासी म्हणतात, तुम्हाला उद्या प्रचिती दाखवतो. राजा पूजा करील त्यावेळेस व गुराखी दुपारी येईल त्यावेळेस तुम्ही येथे या. मनुष्य म्हणतो, अवश्य येईन. तो मनुष्य निघून जातो. संन्यासी आपल्या कर्मात रमतो. दुसरा दिवस उजाडला. तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला. काही वेळाने राजा आला. चौघडा वाजू लागला अन सनया वाजू लागल्या. महापूजा सुरू झाली. माळा चढवण्यात आल्या. कापूर पेटवून राजा ओवाळू लागला. इतक्यात काय झाले, ते देऊळ एकदम हलू लागले. भूकंप होणार असे वाटले. राजा घाबरला. दगड डोक्यावर पडतील की काय असे त्याला वाटले. त्याच्या हातातील ती आरती खाली पडली. कुठले ओवाळणे, कुठली पूजा! राजा धूम ठोकत पळत सुटला. राजाच्या बरोबरचे सारे लोकही पळत सुटले. ती पूजा तशीच अर्धवट तेथे पडून राहिली. आता दुपारची वेळ झाली. तो गुराखी आला. त्याच्या गायी रानात चरत होत्या. तो देवाच्या दर्शनाला आला. तो गाभाऱ्यात शिरला. पिंडीला त्याने कडकडून मिठी मारली. नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर ठेवला. क्षणभर त्याने डोळे मिटले आणि तेथेच तो कांदा भाकर खाऊ लागला. आईच्या जवळ बसून जेवू लागला. देव म्हणजे सर्वांची आईच ना. इतक्यात ते देऊळ हलू लागले. दगड डोक्यावर पडणार असे त्यालाही वाटले. हातातील भाकरी हलू लागली. भूकंप होणार असे वाटले. परंतु त्या गुराख्याने काय केले, तो पळाला नाही. त्याने धूम ठोकली नाही. त्याने एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली. देवा सांभाळ असे म्हणाला. देऊळ हलायचे थांबले. गुराख्याला आनंद झाला. त्याने भाकरी पोटभर खाल्ली. देवाला नमस्कार करून तो पुन्हा रानात गेला. गायीसाठी बासरी वाजू लागला. प्रचिती ज्याला हवी होती त्याने संन्यासाला विचारले, राजा पळून का गेला? गुराखी तिथेच का राहिला? अरे, राजा त्या पिंडीला पूजा करीत होता. ती पिंड त्याला खरोखरच देवाची वाटत होती का? देऊळ हलू लागताच तो पळाला. देव जवळ असता तो पळाला का? संकटात देवाशिवाय कोणता आसरा होता? परंतु ही पिंड रक्षण करील असे त्याला वाटले नाही. त्याने स्वतःच्या पायांवर अधिक विश्वास ठेवला. तो पिंड म्हणजे केवळ दगड हीच त्याची शेवटी भावना झाली. परंतु तो गुराखी देऊळ हलू लागताच पळाला नाही. त्याने पिंडीलाच मिठी मारली.
संकटामध्ये लहान मूल आईला बिलगतं, त्याचप्रमाणे गुराखी देवाला बिलगला. त्याला ती पिंड म्हणजे दगड वाटला नाही, त्याला तेथे खरोखरच देव दिसत होते. ती पिंड परमेश्वराची, देवा महादेवाची आहे असे त्याला खरोखरच वाटत होते. त्याचा खरा भाव होता, त्याची खरी भक्ती होती. त्याच्या पूजेत फुलं नसतील, कापूर नसेल, चंदन नसेल, परंतु सर्व पूजागंध नसूनही थोर असा खरा भक्तीचा सुगंध मात्र त्याच्या पूजेत होता. आता पटलं ना? संन्यासाने शेवटी विचारलं. तेव्हा तो मनुष्य होय महाराज असे म्हणून विचार करत तेथून निघून गेला. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.